नमस्कार, माझे नाव जीविका जगदीश साळवे. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. त्यानिमित्त आपणास मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इसवी सन 12व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी जी भाषा रुजवली, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांसारख्या संतांनी जी भाषा जगवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून जी भाषा वाचवली आणि कुसुमाग्रज यांसारख्या साहित्यकारांनी जी भाषा वाढवली, त्या मराठी भाषेचा आज गौरव दिन. आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत. कवयित्री कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपल्या युगात मराठी भाषिक लोक नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त संपूर्ण विश्वात पसरलेले आहेत. आपल्या युगात व जगात 10 कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. आपल्या पूर्वजांनी व साहित्यकारांनी आपल्याला मराठी समृद्धीतून आपल्याला मराठी भाषेचा संपन्न वारसा दिलेला आहे. त्यामुळे आपण आणि आपल्या भविष्यातील पिढीने मराठी भाषेचा वारसा पुढे चालवणे गरजेचे आहे. चला तर मग मराठी भाषेच्या विकासासाठी आपण प्रयत्न करूया. शेवटी एवढंच बोले, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामनी रचली गाथा. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामनी रचली गाथा. चला मग समृद्ध आणि संपन्न करूया आपली मराठी भाषा, आपली मराठी भाषा. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.